नमस्कार, मी श्रीकांत वाटवे. आमची जी यूकेची टूर चालू आहे, त्याचे इंग्लिश व्हिडिओज बरोबर मी मराठी व्हिडिओज पण देतोय. तर आमचा जो पहिला व्हिजिटचा सिटी होता तो होता डब्लिन. म्हणजे आम्ही डब्लिनमध्ये 24, 25 आणि 26 मे 2023 ला होतो. मग 26 मेला आमची 11:30 वाजता साधारणपणे ट्रेन होती. कुठून? तर डब्लिनमधून, आणि ती बेलफास्टला पोहोचणार होती. ते साधारण 2 तासाचा जर्नी होता. तो जर्नी जो होता म्हणजे साधारण 1:30 वाजता आम्ही पोहोचणार होतो. आम्ही जात असताना कडेनं सुंदर समुद्राचं सीन होते, सगळे जंगल होतं, खाडी होती, असं आम्ही बघत 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 पोचलो. आम्ही पोचल्यानंतर आम्ही ट्रेनमधून बाहेर पडलो आणि मॅप काढून आम्हाला आता हॉटेलला ज्या जायचंय ते किती जवळ आहे ते बघत होतो. तर साधारणपणे 15-20 मिनिटं लागतील चालायला असा अंदाज होता. मग आम्ही चालत जायला सुरुवात केली. मग चालत जात असताना आम्हाला वाटेमध्ये ते शीप म्हणजे शेळ्यांचं एक स्ट्रक्चर दिसलं. म्हणजे रस्त्यावर अशा लाकडाच्या किंवा मेटलच्या किंवा दगडाच्या शेळ्या उभ्या केल्या होत्या. त्याच्यानंतर बरेच स्टॅच्यूज आम्हाला असे बघायला मिळाले. काही काही मॉन्युमेंट्स बघायला मिळाले. असं करत 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 सावकाश आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलो. हॉटेलला पोहोचल्यानंतर त्याने आम्हाला बॅग्स टाकून आम्हाला फ्रेश व्हायला दिलं आणि मग त्यांच्याकडनंच मॅप घेतला आणि आम्ही तिथून बाहेर पडलो. आता ही जी आहे बेलफास्ट, ही नॉर्थ आयर्लंडची कॅपिटल आहे. त्या गावामध्ये टायटॅनिक म्युझियम आहे, बेलफास्ट कॅसल आहे, बेलफास्ट सिटी हॉल आहे, उल्शर म्युझियम आहे, बॉटॅनिकल गार्डन आहे, व्हिक्टोरियन ग्लास हाऊस आहे, सेंट ॲनेस कॅथेड्रल आहे, सेंट जॉर्ज मार्केट आहे. आणि हे जे सगळं आमचं बघायच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या आम्ही साधारणपणे आपण चालत चालत जायचं आणि बघायचं असं ठरवलं. मग काय झालं होतं, आमची जी नेक्स्ट डे जी टूर होती ती पूर्ण दिवसाची टूर होती आणि ती बेलफास्ट इंटरनॅशनल युथ हॉस्टेल पासून सुटणार होती. मग आम्ही काय केलं की आम्ही चालत चालत त्या पॉइंट पर्यंत जायचं, किती वेळ लागतोय बघायचं, म्हणजे त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला निघायला बरं पडेल. मग आम्ही तो रस्ता घेत असताना आम्हाला विक्टोरिया स्क्वेअर दिसलं, वॉटरफ्रंट हॉल दिसला, क्वीन्स स्क्वेअर दिसलं, आणि मग तिथून परत येत असताना आम्हाला ग्लास ऑफ थॉर्न्स ब्रिज दिसला, सिने वर्ल्ड दिसलं, तर SSE एरिना होता. आणि मग तिथून आम्ही नदीच्या किनारी आलो. नदीच्या किनारी एक बिग फिश आहे, त्याचा मी फोटो टाकलाय. हे बिग फिश बघितला आम्ही, आणि मग आम्ही पलीकडं नदी क्रॉस करून ब्रिजवरून, म्हणजे थॉर्न्स ब्रिज जो आहे त्याच्यावरून पलीकडे गेलो आणि टायटॅनिक म्युझियमला गेलो. हे जे टायटॅनिक म्युझियम आहे ते बघायला सुंदर आहे. आम्हाला आतूनही बघता आलं. थोडा वेळ लागतो. हे सगळं आम्ही बघितलं आणि मग परत ब्रिज क्रॉस केला. जरा रस्ता बदलून क्रॉस केला. काही तिकडचे फोटो आहेत, SSEचे फोटो काढायला सांगितले आम्हाला. ते सगळे फोटो काढले आम्ही आणि परत आम्ही ड्यूक ऑफ वॉर्क, त्याच्यानंतर कॅथेड्रल स्क्वेअर, सेंट पॅट्रिक चर्च, क्लॅरेंडॉन डॉक, नंतर क्लॅमलिन रोड, असं करत करत आम्ही परत आलो. आता आम्हाला कसं झालं की बऱ्याच ठिकाणी आम्हाला असं दिसलं की तिथल्या काही बायका, म्हणजे मुली आणि बायका, ह्या एक टिपिकल त्यांची गोल सायकल असते, ती सगळ्यांनी पॅन्डल मारायची, दोन कोणतरी लेडीज असतात त्याला दिशा देत असतात. तर ती ते गावातनं फिरवत होते. म्हणजे त्याचेही फोटो मी टाकले, ते इंटरेस्टिंग आहे. तर ते आम्हाला बघायला मिळालं. स्क्वेअर्समध्ये काही काही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे स्कल्पचर्स होते, मॉन्युमेंट्स होते, ते सगळे आम्हाला बघायला मिळाले. आणि आमचा जो पुढच्या दिवशीचा टूर होता तो सकाळी साधारणपणे 7च्या दरम्यान सुरू व्हायचा होता. पूर्ण दिवसाचा टूर होता. मग आम्ही पहिल्यांदा टूर सुरुवात केली त्या टिपिकल इंटरनॅशनल युथ हॉस्टेल पासून. आणि पहिलं आम्हाला जे नेलं गेलं तर एक कॅरिफ्रगर्स कॅसलला नेलं गेलं. हे जे कॅरिफ्रगर्स कॅसल आहे हे खूप जुनं कॅसल आहे. अर्थात ते ओपन झालं नव्हतं. आम्ही खूप लवकर पोचलो होतो, 7:30-8ला पोचलो होतो. ते उशिरा ओपन होणार होतं. मग आमच्या गाईडनं आम्हाला सांगितलं की तुम्ही आता हे बाहेरनं फोटो काढून, समुद्राचे वगैरे फोटो काढून या, आपल्याला काही हे कॅसल आपल्या ट्रिपमध्ये नाहीये. त्याच्यानंतर आम्ही एंट्रीम कोस्ट गार्ड, म्हणजे असं कोस्ट रोड आहे तो ऍक्च्युली, तर ते कोस्ट रोडनं आम्ही जात होतो. नंतर आम्ही लॅरीबॅन क्वेरीला गेलो. ही लॅरीबॅन क्वेरी आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यांचा संबंध गेम ऑफ थॉर्न्स म्हणून जो एक ब्रिटिश सिनेमा म्हणा किंवा टीव्ही सिरियल आहे त्याची संदर्भात आहे. तर मग ते गेम ऑफ थॉर्न्स आम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या. आता पहिला आम्ही गेलो ते लॅरीबॅन क्वेरीला गेलो. ते लॅरीबॅन क्वेरीला कसं आहे की समुद्रातनं ती जी राणी आहे तिला तो प्रिन्स म्हणजे
राजकुमार वर असा पाण्यातनं बाहेर ओढतो, असा सीन तिथं शूट केलेला आहे. आता ते कसं झालं की तो जो शूट केलेला सीन आहे तो आमच्यातले काही उत्साही लोक होते, त्यांनी तिथं परफॉर्म पण केला. त्यांचे कपडे थोडे मळले असतील पण त्यांनी परफॉर्म केला. मग त्याचंही आम्ही शूटिंग थोडंसं घेतलं, तर ते बघून झालं. मग तिथून पुढे गेल्यानंतर जिथं क्वीन आणि तो जो प्रिन्स आहे त्यांचं मीट व्हायचे, त्या ठिकाणी गेम ऑफ थॉर्न्स म्हणजे ऍक्च्युली ते त्यांनी सिंहासनासारखं केलंय, तिथे आम्हाला घेऊन गेले. मग आम्ही त्याच्यावर बसलो, त्याच्यावर फोटोही काढले. तर ते सगळे फोटो झाले. त्याच्यानंतर आमच्याकडे काही ग्रुप्स होते की त्यांनी त्याच्यावर बसून फोटो काढून काय काय डायलॉग बिलॉग मारले, ते सगळं आम्ही बघितलं. तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही एका पेअर ऑफ केव्ज, म्हणजे पेअर म्हणजे 2 केव्ज आहेत, त्या केव्जला लांब गाडी लावली होती. त्यांनी आम्हाला चालत चालत आत जायला लागलं. अर्थात तशा कित्येक केव्ज आपल्याकडे आहेत, म्हणजे ते आपल्या दृष्टीनं काहीच नवीन नाहीये. त्यांच्या दृष्टीने ते केव्ज म्हणजे सगळं नवीन प्रकार आहे. मग ते केव्ज बघितल्या, त्याला काय काय त्यांची स्टोरी आहे. अर्थात स्टोरी कोणी रचू शकतं तशी ती स्टोरी आहे. तर ती स्टोरी आम्ही ऐकली सगळी, म्हणजे जस्ट चालत चालतच ऐकली. आणि तिथून पुढे आमचा जो सगळ्यात महत्वाचा स्टॉप होता तो म्हणजे जेंट्स कॉजवे. आता हा जो जेंट्स कॉजवे आहे, त्या कॉजवेची मजा अशी आहे की तिथं हेक्झॅगनल म्हणजे षटकोनी दगड खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आता ते किती, तर 62 ते 65 मिलियन इयर्स जुने आहेत. म्हणजे काही कोटी वर्ष जुने ते स्टोन्स आहेत, नॅचरली फॉर्म झालेले आहेत. आता ते बरोबर एका समुद्राच्या किनारे असे ते रचले गेल्यासारखेच आहेत. पण गाडी लावल्यानंतर तिथून साधारण 2 किलोमीटर चालत जायला लागतं. मग आम्ही चालत चालत गेलो. मग ते स्टोन स्ट्रक्चर्स बघितली, त्याचे काही फोटो काढले. मग त्या स्टोन स्ट्रक्चर सोडून आम्ही चालत होतो, आम्हाला वर चढता आलं. असं ते सगळं आम्ही तिथलं करून झालं. ते स्टोन स्ट्रक्चर्स बघून झाल्यानंतर मग आम्ही परत गाडीमध्ये आलो. मग त्यांनी काय केलं, तिथून पुढं पुढं गेल्यानंतर आम्हाला तिथं एका ठिकाणी त्यांनी डुनलॅक कॅसल दाखवलं. हे जे क्लिफवर कॅसल आहे, याची मजा अशी आहे की कालांतरानं त्यातलं अर्ध कॅसल समुद्रात पडलंय, अर्ध कॅसल उभं आहे. तिथेही शूटिंग झालेलं आहे. अर्थात आम्हाला त्यांनी गाडीतनं फक्त फोटो पुरतं उतरवायला दिलं. त्यांनी आम्हाला जास्ती थांबून दिलं नाही तिथं, कारण ते रिस्की आहे आणि ते ओपनही नव्हतं. मग तिथून पुढे गेल्यानंतर तिथे एक डिस्टिलरी आहे, ते पण त्या व्हिजिट मधलाच भाग आहे. बुशमिल डिस्टिलरी आहे. ही जी बुशमिल डिस्टिलरी आहे त्याच्यामध्ये ते विस्की बनवतात. आम्हाला त्यांनी टेस्टही करायला दिली, कशी बनवतात हे सगळं सांगितलं. मग त्यांनी त्यांचं पाणी कुठलं वापरतात, मग त्याला वेगळी चव काय येते वगैरे हे सगळं आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं. मग ज्यांना विकत घ्यायची होती त्यांनी तिथं विकतही घेतली. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही तिथून पुढं आलो. मग आम्ही परत एक गेम ऑफ थॉर्न्सच्या साईटला आलो. त्याला डार्क हेजेस असं म्हणतात. डार्क हेजेस म्हणजे काही नाही, आपल्याकडं दोन्ही साईडला जर का झाडं असतील आणि मधनं रस्ता असेल तर त्याला डार्क हेजेस, म्हणजे त्याला त्यांनी डार्क हेजेस नाव दिलंय. त्यांच्याकडची झाडं वेगळी असल्यामुळे हे डार्क हेजेस सगळ्या झाडाला निर्माण होत नाहीत. त्यामुळे कुठून तरी एशिया किंवा आफ्रिकातनं ती झाडांची बिया नेऊन तिथं लावलेली आहेत. आणि आपल्याकडं समजा अगदी कोल्हापूरकडं कुठं कुठं फिरत गेलो तर आपल्या त्या टाईपमध्ये आपल्याला शेड मिळून जाते, म्हणजे दोन्ही साईडनं झाडं वाढलेली असतात आणि मधनं रस्ता असतो. तर ते पण त्यांनी डार्क हेजेस म्हणून ते ह्याच्यात घेतलेलं आहे, म्हणजे गेम ऑफ थॉर्न्स मध्ये. मग हे सगळं बघत बघत गेम ऑफ थॉर्न्स बघत आम्ही शेवटी सिटीच्या सेंटरला आलो. मग सिटीत उतरल्यानंतर आम्हाला तिथून काय करता येईल त्या दिवशी, तर आम्ही मग तिथं आम्ही सिटी सेंटरला गेलो. तिथं आणखीन काही 4 गोष्टी ज्या बघायच्या होत्या ऑन द वे त्या बघितल्या. काही जुनं मार्केट्स होती ती बघितली. आणि दुसऱ्या दिवशीचा जो फ्लाईटचा टाइम होता तो संध्याकाळी होता, म्हणजे दुपारनंतर, त्यामुळे सकाळची वेळ मोकळी होती. मग सकाळी आम्ही उठलो, आवरलं आणि पहिलं गेलो ते क्वीन्स युनिव्हर्सिटीला. ह्या क्वीन्स युनिव्हर्सिटी अतिशय जुनी युनिव्हर्सिटी आहे. ह्या क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर भारतीय विद्यार्थी आहेत, रादर ते आम्हाला दिसले सुद्धा. आम्ही जेव्हा गेलो होतो तिथं तेव्हा नेमकं नव्या वर्षाच्या वेलकमची तयारी चालली होती. त्यामुळे आम्हाला काय काय डिपार्टमेंट्स बघता आले, आतनं फिरून फोटो बिटो काढता आले. ते सगळं वेलकम फंक्शनची तयारी त्यांची चालली होती, ती बघून बाहेर आलो. मग तिथून चालत चालत आम्ही सिटी हॉलला आलो. नशिबानं त्या दिवशी सिटी हॉलही ओपन झालेला होता. मग सिटी हॉलच्या आतमध्ये जाऊन आम्हाला तिथे काचेवर रंगवलेलं दिसलं, रूफ सुंदर आहे, त्याची हिस्ट्री बघायला मिळाली. असं सगळं बघत बघत आम्हाला साधारण दोन्ही ठिकाणी मिळून साधारण 12-1 वाजले होते आमचं हे सगळं होईपर्यंत. आणि आमची जी गाडी आम्हाला पिकअपला यायची होती एअरपोर्टला जायला, कारण तिथून बस वीस काही नाही, तिथून एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्टवरून आम्हाला पुढच्या गावाला जायचं होतं. मग त्याप्रमाणे आम्ही परत आलो, लॉजवर आलो, सामान पॅकअप केलं, बॅगा खाली आणल्या. तोपर्यंत तो ड्रायव्हर आलेलाच होता आणि आम्हाला त्यानं तिथून घेऊन एअरपोर्टला नेऊन सोडलं. अशा तऱ्हेनं
आमची सेकंड सिटी बेलफास्ट ही कव्हर झाली आणि बेलफास्टला आम्ही जवळजवळ 3 दिवस होतो. त्यामुळे बेलफास्टवरून आम्ही पुढच्या सिटीला गेलो. आता पुढची जी सिटी आहे त्याला गेल्यानंतर त्याचं वर्णन परत येईल. पण तुम्ही हा व्हिडिओ बघताय तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे आम्ही तुम्हाला आणखीनही व्हिडिओज देऊ शकू. धन्यवाद.